संस्कृती आणि संस्कार हे पुढच्या काळामध्ये आपल्या परिसरातला माणूस सुद्धा आपल्याला एखाद्या कंपनीचा सीईओ दिसला पाहिजे, एखाद्या ठिकाणचा मोठा आध्यात्मिक गुरु दिसला पाहिजे किंवा चांगल्या ठिकाणी गेलेला दिसला पाहिजे, त्यांनी खूप मान सन्मान मिळवला पाहिजे, ही मनीषा खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी व्यक्त केली पाहिजे। यानंतर मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो अनिल सोमवंशी यांना। आज या ठिकाणी भारत माता की वंदे वंदे। प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांनी बसलेल्या पाठीमागे प्रजासत्ताक दिना भारत माता की वंदे वंदे। छत्तीसगडमधील सर्व देश भक्तांना बंधू भगिनींना नम्रतेची विनंती, थोड्याच वेळात ठरवण्याचा कार्यक्रम होणार आहे, तरी सर्व बंधू भगिनींना नम्रतेची विनंती, त्यांनी प्रभात फेरीमध्ये सहभागी व्हायचे। एक देश एक घटना एक झेंडा। आणि ज्या दिवशी या देशामध्ये कायद्याचं राज्य सुरू झालं असा हा दिवस म्हणजे 26 जानेवारी। भारत माता, या भारत मातेला सुद्धा अभिवादन या ठिकाणी केलं जात आहे। भारत मातेच्या एका ज्येष्ठ महिला प्रतिनिधींना विनंती आहे, कृपया आपणही ध्वजस्तंभाच्या पूजनासाठी यावं। ज्येष्ठ महिला प्रतिनिधी ज्या असतील त्यांनी कृपया ध्वजस्तंभाच्या त्याग, तपस्या आणि बलिदान असणारा भगवा रंग, समृद्धी प्रतीक असणारा हिरवा रंग, शांती आणि सद्भावाचा प्रतीक असणारा पांढरा रंग असा तिरंगा ध्वज सर्वांचं स्वाभिमानाचं प्रतीक बाण तिरंगा ध्वज, त्या तिरंगा ध्वजाचे पूजन आज केलं जात आहे। या तिरंगा ध्वजाच्या मधोमध असणारा अशोक चक्र, लोक ही प्रसिद्धी परांगमुख असतात, पण ध्वजवंदन हा आपला राष्ट्रीय सोहळा आहे। या ठिकाणी श्रीफळ वाढवून आपण ध्वजाचं पूजन केलेलं आहे। आपण विश्राम स्थितीमध्ये आहोत। मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण ध्वजारोहण, अनेक अधिष्ठानं आहेत, म्हणजे त्यामध्ये संस्कृती संस्कार अनेक प्रकारे आपल्याला मिळतात, त्या आध्यात्मिक बाबीमधून सुद्धा मिळतात। नुकतंच उभं राहिलेलं अयोध्येचं राम मंदिर असेल किंवा काशी विश्वेश्वर असेल किंवा इतर तीर्थक्षेत्र असतील, त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला जावंसं वाटतं। या ठिकाणी सचिन सानप यांनी गेल्या वर्षामध्ये 600 लोकांची त्या ठिकाणी ट्रीप घडवून आणली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी एक मोठं सामाजिक काम केलेलं आहे। त्यांना धन्यवाद देऊया आणि तुम्हाला अशाच कार्याची या पुढेही अनुभूती मिळेल। आणि शिवतेज नगरचे ते लोक, आता बरेचसे लोक घरामध्ये आहेत, काही लोक सुट्टीच्या मूडमध्ये आहेत, पण या ठिकाणी आलेले खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी तसे सर्वांना विनंती आहे की कृपया अल्पहार घेतल्यानंतर सभामंडपामध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे, आतमध्ये सावलीत छान बसून अल्पहाराचा आनंद घ्यावा। धन्यवाद। सर्व आपली नागरिक बंधू आहेत, सर्वांनी रांगेत येऊनच अल्पहार घ्यावा आणि आपल्या शस्त्राचं दर्शन घडवावं। तुम्हीही पाठीमागून अल्पहार घेण्यासाठी कृपया आग्रह करतो, जेणेकरून रांगेत उभ्या असलेल्या लोकांना तात्काळ थांबावं लागणार नाही। कृपया सर्वांनी रांगेतून अल्पहार घ्यावा। सभामंडपामध्ये मला जाऊ दे पलीकडे सभामंडपामध्ये बसून आणि धन्यवाद। इकडे पुढे हे कोणाचं
आपल्या तिरंगा चौकामध्ये विविध मंडळ आणि नागरिकांच्या वतीनं 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. त्यानिमित्तानं आपण सर्वजण जमलेलो आहोत. सर्वप्रथम या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त